नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वाव आयडिया बघणार आहोत आणि छोटे छोटे आहेत पण खरं तर खूप युजफुल आहे। म्हणजे तुम्ही एव्हरीडे यूज करू शकता, स्वतःही वापरू शकता आणि इतरांसाठी बनवून विक्री करण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीचे आयडिया आहेत ते बनवू शकता। खूप सोपे आहेत। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आयडिया नंबर 1 साठी बघा, मी इथे अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे। हा कपडा ऑलरेडीच खूप जाड आहे, त्यामुळे याला नाही अस्तर वापरण्याची गरज आहे, नाही मध्यभागी कडकपणा येण्यासाठी कोणतंही राईस बॅग वगैरे काहीच वापरायची गरज नाही। त्यामुळे मी इथे सिंगल कपडा घेतलेला आहे। तुमचा कपडा पातळ असेल तर तुम्ही अस्तरसाठी पण एक कपडा घेऊ शकता। तर याची रुंदी आहे 6 इंच आणि लांबी आहे 10 इंच, म्हणजे 10 बाय 6 इंचचा हा एक आयताकृती पीस आहे। आता जिकडनं रुंदी आहे ना 6 इंच, त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे। झीप मी थोडीशी वाढव घेतलेली आहे, कारण की रनर अजून व्हायची बाकी आहे त्यामुळे। ठीक आहे, तर 7 ते 7.25 इंचची झीप घेतली। आता अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेऊ। तर अशा प्रकारे आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेऊ आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊया। आता झीपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इकडनं पण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। आता मी याच्यामध्ये रनर नाही वावलेलं, तर डायरेक्ट आपण ही झीप ओपन करून घेऊ। तुम्ही रनर वावला असेल तर अशी दाबटीप पण देऊन घेऊ शकता, म्हणजे रनर बाहेर न काढता पण मी रनर वावलेलंच नाही, त्यामुळे झीप डायरेक्ट ओपन करून घेतली आणि दाबटीप देऊन घेतली। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे। तर झीप 5 नंबरची आहे, तर रनर पण मी इथे 5 नंबरचंच घेतलेलं आहे। एकदा रनर वाहून पूर्णपणे बाहेर काढलं म्हणजे तिकडची साईड पण आपली क्लोज राहील झीपची, त्यासाठी। आणि परत एकदा रनर मी वाहून घेतलेला आहे। आता एक्स्ट्राची झीप आहे ती पण आपण कट करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता त्यानंतर इथे छोटंसं हँडल आहे ना, ते आपल्याला बनवायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला बनवायचं असेल बनवा, नसेल तर नका बनवू। तर 3.5 बाय 2 इंचाचा मी इथे एक विदाऊट मेजरमेंटचाच पीस घेतला होता, तरी तुम्हाला मेजरमेंट मोजून दाखवलं। आणि जिथे झीप आहे ना, झीपच्या सेंटरलाच आपल्याला हा जो हँडल बनवलेला आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता हँडल स्टिच केलं। आता त्यानंतर आपल्याला हे भाग आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि झीप आहे ना ती आपल्याला थोडीशी खाली पकडायची, बघा अशी अगदी थोडीशी, आणि मग दोन्हीकडे स्टिच करून घ्यायची। अगदी सेंटरला न पकडता आपण ती थोडीशी खाली आहे ती पकडलेली आहे। आणि यावरती मी परत डबल टिपा पण देऊन घेते, म्हणजे जास्त टिकाऊ बनेल आपलं हे पॉकेट। आणि बघा किती लवकर बनवून तयार झालं, जास्त वेळ अजिबात लागत नाही। आता त्यानंतर आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि हे पॉकेट राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे। आणि चारही कॉर्नर आहेत ना ते कोपरे व्यवस्थित आपण हे बाहेर काढून घेऊ। आणि बघा किती सुंदर असं आपले हे 1 नंबरचं छोटंसं मिनी पॉकेट आहे ते बनवून तयार झालं आहे। जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही। तर याची साईज सांगते, तर बघा 5.5 इंच लांबी आणि 5 इंच रुंदी, म्हणजे मोठ्या साईजचंच आहे। याच्यामध्ये तुम्ही बघा माझा एवढा हात जातो इझिली, एवढ्या मोठ्या साईजचे ATM ठेवू शकता, पॅन कार्ड, आधार कार्ड पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। तर ही झाली मैत्रिणींनो आपली आयडिया नंबर 1। तर कशी वाटली ही 1 नंबरची आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण बघूया आयडिया नंबर 2। तर त्यासाठी पण मी इथे बघा अशा पद्धतीचाच कपडा घेतलेला आहे। तर याची लांबी घेतलेली आहे बघा 9.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच। मी तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आणि इंच टेपने पण दाखवलं। तर जिकडनं 6.5 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे। तर झीप बघा मी 6.5 इंचापेक्षा थोडीशी अर्धा इंच वाढव घेतली, रनर वावायची बाकी आहे त्यामुळे। तर जसं 1 नंबरच्या आयडियासाठी आपण झीप स्टिच केली, तशीच ह्या आयडियासाठी पण आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि इकडनं आपल्याला ही झीप ओपन करायची आणि ह्या साईडने पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता झीप स्टिच झाली। आता यामध्ये आपल्याला रनर पण वाहून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना बघा अशा पद्धतीने 5 नंबरचंच रनर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे रनर वाहून घेतलं। ठीक आहे, आता मी हे परत बाहेर नाही काढलेलं। आणि बघा आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हा पार्ट रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे। रॉंग साईडला टर्न केल्याच्या नंतर जी एक्स्ट्राची झीप आहे ना ती आपण अगोदर कट करून घेऊया, बघा या पद्धतीने। आता त्यानंतर झीप बरोबर सेंटरला पकडायची आणि इकडनं आपल्याला सेंटरला एक छोटंसं कट देऊन घ्यायचं आहे दोनही साईडने। इकडनं पण झीप सेंटरला पकडली आणि इथे कट देऊन घेतला। हवं तर तुम्ही मार्क पण करून घेऊ शकता। तर मी इथे बघा मार्क पण करून घेतलं आहे आणि एक कट पण देऊन घेतलेला आहे। ठीक आहे, आता जिकडनं आपण रनर वावलं आहे ना त्या साईडने आपल्याला बघा हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपण सेंटर मार्क केलं होतं ना तो झीपचा सेंटर आपला बरोबर त्यावरतीच आला पाहिजे। आणि बघा रनर जिकडनं वावलं आहे ना तीच साईड आपण इकडनं स्टिच करून घेत आहोत, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे,
तर या पद्धतीने आपण हा पार्ट स्टिच केला. आता त्यानंतर आपल्याला इकडनं अर्धा इंचाचा कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे. इकडनं शिलाईच्या पुढे अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग केली. आता जशी मार्किंग केली तसंच आपल्याला कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हा कॉर्नर स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इकडनं लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. तर मी तुम्हाला स्टिच पण करून दाखवत आहे. ठीक आहे. आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉकची टिप द्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला हा बेस स्टिच करून घ्यायचा आहे. इकडचा पण बेस आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि खूप यूजफुल आहे मैत्रिणींनो ही पण आयडिया. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपण हा जो बॉटमचा बेस होता ना, हा दोन्ही साईडचा स्टिच करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. यावरती मी डबल टिपा पण देऊन घेतलेला आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला ही जी साईड आहे ती राईट साईडला परत एकदा टर्न करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं सेंटरचा मार्क दिसत आहे. ठीक आहे. तर इथे ही झिपचा सेंटर आहे तो आपला आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती ठेवून घ्यायची आहे. आणि हा जो कपडा आहे तो असा आपल्याला आतमध्ये थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि असा स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. परत एकदा दाखवते. इथे जो आपला कट केलेला पार्ट आहे तर हा सेंटर पार्ट आहे. इथे आपला झिपचा सेंटर आला पाहिजे. तर या पद्धतीने झिप आपल्याला बरोबर इथे सेंटरला पकडून घ्यायची आणि हा जो उरलेला कपडा आहे आता या झिपच्या सेंटरच्या कडेला तर तो आपल्याला जेवढा फोल्ड होईल तेवढा असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि अशी स्टिचिंग करून घ्यायची. फक्त हे लक्षात ठेवायचं की ही झिप आपली बरोबर या सेंटरला आली पाहिजे आणि मग जेवढं वाढव असेल तेवढा कपडा आपण असा फोल्ड करून घेऊ. ठीक आहे. या पद्धतीने. आणि तरी ते मी एक टाचणी पण लावून घेते लगेचच, म्हणजे स्टिच करताना ते इकडे तिकडे सरकू नये त्यासाठी. आता इकडच्या साईडने पण आपल्याला बघा सेम त्याच पद्धतीने जो झिपचा पार्ट आहे तो सेंटरला ठेवला आणि कडेने बघा आपण अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घेतला. सारख्याच अंतरावरती तो फोल्ड झाला पाहिजे. आणि इथे पण एक टाचणी लावून घेतली. आता जशी टाचणी लावून घेतली ना तर बघा कडेला असा आकार आपला तयार झाला आहे दोन्ही कडेला. आता त्यानंतर आपण इथे जशी टाचणी लावली ना तसंच स्टिचिंग पण करून घेऊया. ठीक आहे. या पद्धतीने. आणि बघा स्टिच केल्याच्या नंतर ते या पद्धतीने दिसत आहे. बघा दोन्हीकडं किती सुंदर असे स्टिच झाले. आता त्यानंतर इथे मी एक छोटंसं हँडल आहे ते स्टिच करणार आहे. तर हँडलसाठी इथे बघा कापडाचं माप सांगते मी तुम्हाला किती घेतलेलं आहे ते. तर रुंदी आहे 2.5 इंच आणि लांबी आहे 6 इंच. आणि याचा आपल्याला सिम्पल हँडल आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. डबल टिप देऊन घेतली मी याच्यावरती आणि हे हँडल आपल्याला कुठं स्टिच करायचं आहे ते सांगते. तर तुम्ही ना हे झिपच्या डायरेक्ट वरती पण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं ना तरी चालेल. आणि असंच तुम्ही हे बॅक साईडने जिथं झिपचं सेंटर आहे ना तेच बॅक साईडने सेंटरवरतीच आपल्याला हे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे टर्न केल्याच्या नंतर ते वरती येणार आहे. आता इकडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी इथे मी सिम्पल अशी सरळ पट्टी कट करून घेतली बघा आणि दोन्ही कडेला ती अशी थोडी थोडी फोल्ड करून घ्यायची. आणि मग राईट साईडला टर्न केल्यावर बघा त्याच्या कडा आपण फोल्ड केल्या त्या ना त्या अगोदर स्टिच करून घेऊ दोन्ही कडा. आणि इकडनं रुंदी जास्त होती ती मी कट केली आणि अशा पद्धतीने आपण ही पार्ट डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ. म्हणजे अगदी फिनिशिंग सहित हे फोल्ड होईल. आणि मागचं जे हँडल आहे ना ते मागेच आहे अजून तरी. तर पायपिंग करून झाली. आता त्यानंतर हे मागचं जे हँडल आहे ते आपल्याला असं वरती टर्न करायचं आहे बरोबर सेंटरलाच. आणि त्यावरती पण एक टिप आहे ती देऊन घ्यायचं आहे म्हणजे ते वरती येईल. बघा अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने हा बेल्ट आहे तो वरती असा टर्न करून घेतला म्हणजे आपलं हे जे हँडल आहे ते अशा प्रकारे वरती आलेलं आहे. आणि बघा इकडच्या साईडने अशा पद्धतीने फोल्डिंगची ट्रिक आहे ती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर 2 पाऊचचे प्रकार म्हणा किंवा 2 छोटे छोटे मिनी आयडिया छोटेसे आयडिया आहेत पण खरं तर खूप युजफुल आहे आणि दोन्ही पण आयडिया कामाच्या आहेत. तर तुम्हाला यापैकी कोणती आयडिया आवडली, 1 नंबरवाली आवडली की 2 नंबरवाली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दोन्हीचा वापर तुम्ही एव्हरीडे यूज करू शकता अशा पद्धतीचे आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता आणि याच्यामध्ये पण तुम्ही तुमचे ATM वगैरे पण ठेवू शकता. तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते. तर तुम्हाला आयडिया नंबर 2चं शिवून रेडी माप मोजून दाखवायचं राहिलं होतं. तर बघा 3 इंच याची रुंदी आहे आणि इकडची जी साईड आहे ही 1.5 इंचची आहे बघा. आणि इकडची तुम्हाला माप सांगते 3 इंच आहे आणि उंची आहे आपली
6 इंचची अशा पद्धतीचं हे शिवून रेडी माप आहे ते तयार झालं आहे ना. आतमधला स्पेस पण बघा एवढा मोठा आहे, म्हणजे दिसतं आणि छोटं दिसतंय पण आतमधला स्पेस आहे तो भरपूर मोठा आहे. तुम्ही याच्यामध्ये पण भरपूर तुमचं सामान आहे ते ठेवू शकता, पैसे ठेवू शकता, काही कार्ड वगैरे पण ठेवू शकता. आणि या पॉकेटमध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने काही कॅश वगैरे ठेवू शकता, ATM ठेवू शकता, पॅन कार्ड, आधार कार्ड, म्हणजे जे जे तुमचं असं म्हणजे इकडे तिकडे पडतं ना, मग ते सापडत नसेल तर तुम्ही ते अशा पद्धतीने असे छोटे मोठे पाउचेस आहेत ते ह्या कामाला नक्कीच येतात आणि खूप युजफुल असतात खरं तर. आणि बघा हे ठेवून पण आपल्या याच्यामध्ये अजून जागा शिल्लक आहे. याच्यामध्ये पण तुम्ही सेम जे मी या पॉकेटमध्ये ठेवलं ना, सेम तुम्ही या 2 नंबरच्या आयडियामध्ये पण ठेवू शकता. बघा तर मी तुम्हाला ठेवून पण दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बसतंय का नाही आपलं. तर बघा आरामात तुमच्या याच्यामध्ये कार्ड पण बसत आहेत आणि तुम्ही काही कॅश वगैरे पण याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. आणि बघा एवढं ठेवून पण आपल्या याच्यामध्ये पण स्पेस आहे तो शिल्लक आहे. तर मैत्रिणींनो, कसे वाटले तुम्हाला या दोन्ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते तुम्ही एखादं किरिंग वगैरे किचन वगैरे पण म्हणजे अटकवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीची आहे ही. आणि ही पण दोन्ही पण आयडिया युजफुल आहे. तर कोणती आवडली ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही बनवल्यानंतर पण मला सांगा की कोणती आयडिया तुम्हाला म्हणजे जास्त युजफुल वाटली. तशा तर दोन्ही पण युजफुलच आहे. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो तुम्ही आपल्या आजचे दोन्ही आयडिया इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.